नमस्कार, छाया रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूपच हेल्दी, टेस्टी, मस्त असा नाश्ता बनवतोय। चला तर बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे मी अर्धा कप उडदाची डाळ घेतली आहे। तुम्ही घरातली वाटी सेट करून तिने सगळं साहित्य इथे मोजून घेतलं तरी चालेल। आता या डाळीमध्ये पाणी घालायचं आहे आणि डाळ 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। इथे आता मी डाळ 2 वेळा स्वच्छ धुवून घेतली। यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकलं। आता यामध्ये पाव चमचा मेथी घालायची आहे, मेथीचे दाणे घालायचे आहेत। यानंतर यामध्ये पुन्हा पाणी घालून ही डाळ 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवायची आहे। तर या डाळीवरती आता झाकण ठेवूया। इथे आता 4 तास झालेत। आपण पाहूया तर ही डाळ पहा छान भिजली आहे आणि अगदी सॉफ्ट झाली आहे। डाळ वाटून घ्यायची आहे, त्याआधी पोहे भिजत घालूया। तर इथे मी दुसरा बाउल घेते। यामध्ये अर्धा कप पोहे घ्यायचे आहेत। कांदे पोहे बनवण्यासाठी आपण जे जाड पोहे वापरतो ते घेतलेत। आता हे पोहे सुद्धा आपल्याला 1 ते 2 वेळा धुवून घ्यायचे आहेत। पोहे धुवून घेतले, यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकलं आणि आता पुन्हा यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे आणि पोहे भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत। 5 मिनिटांमध्ये पोहे छान भिजले जातील, तोपर्यंत आपण ही डाळ वाटून घेऊया। तर यातलं जे पाणी आहे तेच आपल्याला यामध्ये वाटताना वापरायचं आहे। 2 ते 3 चमचे पाणी घातलं मी या डाळीमध्ये आणि अगदी बारीक अशी ही डाळ वाटून घेते। डाळीचंच पाणी वापरल्यामुळे फर्मेंटेशन छान होतं। तर इथे डाळ वाटून मी बाउलमध्ये काढून घेतली। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे सुद्धा वाटून घ्यायचे आहेत। यामध्ये सुद्धा 2 ते 3 चमचे पाणी घातलं आणि पोहे सुद्धा अगदी बारीक असे वाटून घेतलेत। तर इथे आता डाळ वाटून तयार आहे, त्याचबरोबर पोहे सुद्धा आपण वाटून घेतलेत। आता आपण पुढची कृती करूया। इथे आता एक मी मोठं भांडं घेतलंय। यामध्ये 2 कप रवा घ्यायचा आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। आता या रव्यामध्ये पाणी घालायचं आहे। रवा भिजेल इतकं पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे। थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे। तर इथे पाहू शकता रवा असा मी भिजवून घेतलाय। हे असं आहे पहा। आता जी आपण डाळ वाटून घेतली होती ती या रव्यामध्ये काढून घ्यायची आहे। याबरोबरच पोहे जे आपण बारीक केले होते ते सुद्धा यामध्येच काढून घ्यायचे। आता हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे। हे मिक्स केल्यानंतर 3 ते 4 मिनिटं फेटून घ्यायचं असं चमच्याने। यामुळे पोहे, डाळ आणि रवा सगळं छान एकजीव होईल। त्याबरोबरच आपली रेसिपी हलकी आणि जाळीदार व्हायला सुद्धा मदत होईल। हे अशा पद्धतीने मी एका दिशेने 3 ते 4 मिनिटं फेटून घेतलं। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे। मीठ सुद्धा मिक्स करून घेऊया। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। सध्या थंडी आहे, तर हे फर्मेंटेशन छान व्हावं यासाठी एखाद्या जाड कापडामध्ये हा टोप तुम्ही गुंडाळून ठेवू शकता किंवा मग घरातल्या एखाद्या उबदार ठिकाणी ठेवा। आता मी एका कापडामध्ये गुंडाळून हे ठेवून देते आणि आपण सकाळी हे पीठ फर्मेंट कसं होतंय ते पाहूया। तर इथे पहा आता सकाळ झाली आणि हे पीठ आपण पाहूया अगदी मस्त असं हे फर्मेंट झाले पहा, खूप छान जाळी आली आहे।
यामध्ये आपण मेथी वापरली, त्याचबरोबर हे वाटताना आपण डाळीचंच पाणी वापरलं, त्यामुळे हे असं छान फर्मेंट होतं। तर ही टीप लक्षात ठेवा, डाळीचं जे पाणी आहे ते फेकून न देता तेच तुम्ही डाळ वाटण्यासाठी वापरा। आता याची आपण इडली बनवणार आहोत, तर इथे मी इडलीचं भांडं घेतलं आहे, याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण तयार पीठ भरूया। खूपच मस्त अशी रेसिपी आहे। तांदळाची इडली तुम्हाला नको असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ही रव्याची इडली बनवू शकता, खूप मस्त हलकी फुलकी होते। आता इथे मी आधीच कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं, त्यामध्ये हा इडलीचा स्टँड ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं ही इडली वाफवून घ्यायची। तर इथे साधारण 8 मिनटं झालेत, आपण पाहूया। पहा, इडली मस्त अशी फुगली आहे। आता इडली थंड होईपर्यंत आपण चटणी बनवूया। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे, यानंतर 2 हिरव्या मिरच्या घातल्या, थोडंसं आलं घालायचं आहे, थोडीशी कोथिंबीर घातली आहे, यानंतर इथे मी 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घातली आहे, चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून ही चटणी आता वाटून घ्यायची आहे। इथे मी चटणी वाटून घेतली आहे, बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे, यामध्ये पाव चमचा मोहरी घातली, थोडासा कढीपत्ता घातला आणि 1 लाल मिरची तुकडे करून घातले। फोडणी तयार आहे, ही फोडणी आता चटणीवर घालायची आहे। या फोडणीमुळे आपली चटणी आणखीनच खमंग होईल, त्याबरोबरच दिसायला सुद्धा खूप छान दिसेल। तर ही मस्त अशी चटणी तयार आहे इडलीबरोबर खाण्यासाठी। इथे इडली सुद्धा थंड झाली आहे, आपण काढून घेऊया। इडली बरोबरच या पिठापासून तुम्ही आंबोळी सुद्धा बनवू शकता। तर पुढे आपण आंबोळी कशी बनवायची ते सुद्धा पाहणार आहोत। इथे पहा, इडली मी काढून घेतली आहे, अगदी पांढरी शुभ्र आणि जाळीदार अशी इडली तयार होते, तुम्ही याची जाळी पाहू शकता। आता ही इडली आपली तयार आहे, आता आपण याच पिठापासून आंबोळी बनवूया। तर इथे मी डोसा तवा गरम करून घेतला आहे, याला तेलाने ग्रीस करून घेतलं आहे। आता यावरती 1 चमचा पीठ घालायचं आहे आणि हे असं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला, त्यामुळे हलक्या हाताने थोडंसं पसरवून घेऊया। आता वरच्या बाजूने छान बबल्स यायला लागलेत पहा, वरची बाजू ड्राय होईपर्यंत आता वाट पाहूया। तर इथे पहा, वरच्या बाजूने पूर्ण ड्राय झालं आहे, म्हणजे आपली आंबोळी खालच्या बाजूने पूर्ण भाजली गेली आहे। काढून घेऊया, अगदी मस्त मऊ लुसलुशीत अशी आंबोळी तयार होते आणि पहा, हिचे मागच्या बाजूने सुद्धा मस्त जाळी आले, रंग आला आहे। तर आपली ही पहा मस्त अशी आंबोळी आणि अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार पांढरी शुभ्र अशी इडली सुद्धा तयार आहे। इनो सोडा न वापरता अगदी मस्त अशी इडली तयार होते। आपण चटणी बनवली, त्याबरोबर हे अगदी अप्रतिम लागते। तर इथे तुम्हाला 1 इडली मी तोडून दाखवते, पहा, अगदी मऊ लुसलुशीत आहे, हलकी आहे, जाळीदार आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।